विरोधी पक्षानं दिलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावातले काही मुद्दे परस्पर वगळल्यानं विरोधकांचा विधानसभेत गदारोळ। दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख आणि बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव प्रस्ताव विधानसभेत मंजूर। माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव विधान परिषदेत मंजूर। उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ आज संपणार। राज्यसभेत त्यांना विशेष कार्यक्रमात निरोप। दहा वर्षांच्या राज्यसभेच्या कार्यकाळात अन्सारी यांचं मोलाचं योगदान लाभल्याचे पंतप्रधानांकडून गौरवोद्गार। देशातल्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर नागरिकांनी अधिकाधिक करावा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन। आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले चरित्र अभिनेते सीताराम पांचाळ यांचं दीर्घ आजारानं मुंबईत निधन। नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो। आता पाहूयात सविस्तर वृत्त। पहिली बातमी विधिमंडळातली। विरोधी पक्षानं दिलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावातले काही महत्त्वाचे मुद्दे परस्पर वगळण्यात आल्यानं संतप्त विरोधकांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला। त्यामुळे विधानसभेत गदारोळ होऊन कामकाज आज 3 वेळा तहकूब करावं लागलं। सभागृहाच्या आजच्या सकाळच्या विशेष बैठकीमध्ये लक्षवेधी सूचनांवरती चर्चा करण्यात आली। त्यानंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तर पुकारताच काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी दिलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावातून भ्रष्टाचारासंबंधीचे काही मुद्दे आमच्याशी चर्चा न करताच परस्पर वगळल्याचा आरोप केला। काल रात्री उशिरापर्यंत कामकाज चालल्यानं संपर्क केला नसेल आणि काही मुद्द्यांवर आधीच चर्चा आणि उत्तरं झाल्यानं असं केल्याचं अध्यक्षांनी स्पष्ट केलं। मात्र विरोधक आक्रमक झाले, त्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत धाव घेतली। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात एकाच मुद्द्यावर चर्चा करायचा नियम वाचून दाखवला, तर एकनाथ खडसे यांनी विरोधकांशी चर्चा करण्याची प्रथा असल्याचं सांगितल्यानं पुन्हा गोंधळ झाला। अध्यक्षांच्या सहमतीनं एकापेक्षा अधिक विषय घेता येऊ शकतात असंही खडसे म्हणाले। मात्र गिरीश बापट यांनी एकापेक्षा अधिक विषय घेता येऊ शकत नाहीत असं सांगितलं। गदारोळामुळे कामकाज 3 वेळा स्थगित करावं लागलं। विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाल्यानं या विभागांमध्ये पिण्याच्या पाण्याचं गंभीर संकट उभं राहिलं आहे। याखेरीज शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, अशी टीका काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांनी आज विधानसभेत केली। विरोधी पक्षाच्या वतीनं मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाची सुरुवात करताना ते बोलत होते। गेल्या वर्षी दुबार पेरणीचे कबूल केलेले पैसे सरकारनं अद्याप दिलेले नाहीत। सोयाबीन आणि तुरीची नुकसान भरपाई नाही, खरेदी नाही, पीक विमे हप्ता भरण्यामधला गोंधळ यामुळे शेतकरी चिंतित असल्याचं ते म्हणाले। लक्षवेधी सूचनांवरच्या चर्चेमध्ये कोल्हापूरच्या अंबाबाई देवस्थानातल्या कारभारावरती आज चर्चा झाली। शिर्डी आणि पंढरपूर देवस्थानाच्या धर्तीवरती शैक्षणिक पात्रतेवर आधारित पुजाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी कायदा करण्यासाठी समिती नेमल्याची माहिती विधी आणि न्याय विभागाचे राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली। या लक्षवेधी सूचनेवरती शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं, असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे। अंत्योदयचे प्रणेते आणि ज्येष्ठ विचारवंत दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय, ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत नानाजी देशमुख आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडला। या तिघांनी केलेल्या लोकोत्तर कार्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला। काँग्रेसच्या वतीनं पतंगराव कदम यांनी तर राष्ट्रवादीच्या वतीनं गटनेते जयंत पाटील यांनी या प्रस्तावाला समर्थन दिलं। शालेय पोषण आहार खरेदीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभेत केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि इतर नेत्यांनी हा मुद्दा सभागृहात लावून धरला। मात्र शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले। केवळ एका महिन्याच्या काळामध्ये हजारो कोटी रुपयांचा घोटाळा कसा काय होऊ शकतो असा प्रश्न तावडे यांनी विरोधकांना विचारला। यावेळी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी देखील विरोधकांना समजावण्याचा प्रयत्न केला। या मुद्द्यावरूनही एकनाथ खडसे यांनी वेगळी भूमिका मांडली। बाजारभावापेक्षा अधिक दरानं खरेदी केल्यामुळे शासनाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं असं खडसे म्हणाले।
आदिवासी जमाती आणि नामसदृशाचा फायदा घेत जातला असल्याचा मुद्दा आमदार अब्दुल सत्तार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला। याबाबत चौकशीचे आदेश देण्याचीही त्यांनी मागणी केली। यावेळी या प्रकरणी माजी शिक्षण मंत्री सुधीर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल आल्यानंतर अनुसूचित जमाती सल्लागार समितीसोबत बैठक घेऊन या महिनाअखेरीला लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी विधानसभेत दिलं, असं आमच्या प्रतिनिधी श्वेता भालेकर यांनी कळवलं आहे। माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव आज विधान परिषदेत मंजूर झाला। या प्रस्तावावरच्या चर्चेमध्ये सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी यावेळी गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला। या चर्चेमध्ये विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी इंदिरा गांधी यांच्यासोबत काम करताना आलेल्या अनुभवांचं कथन केलं। विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे, नारायण राणे, भाई जगताप, अनंत गाडगीळ, जनार्दन चांदोरकर, चंद्रकांत रघुवंशी, आनंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, सुनील तटकरे, विद्या चव्हाण, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, जोगेंद्र कवाडे यांनी गांधी यांच्या कर्तृत्वाच्या आठवणींना उजाळा दिला। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये इंदिरा गांधी यांचं मोठं योगदान आहे असे गौरवोद्गार काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी काढले। स्वातंत्र्यानंतर इंदिरा गांधी खऱ्या अर्थानं राजकारणात आल्या, त्या जर काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या नसत्या तर मुंबई महाराष्ट्राला मिळायला मदत झाली नसती असं ते म्हणाले। देश आज महासत्तेकडे वाटचाल करतोय ते इंदिरा गांधींच्या धोरणांमुळेच असं नारायण राणे यांनी सांगितलं। त्यांचा आणीबाणीचा निर्णय अनेकांना आवडला नाही, पण तो देशासाठी घेतलेला निर्णय होता हे लोकांना नंतर लक्षात आलं असं ते म्हणाले। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मात कशी करावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी, अशा शब्दात सुनील तटकरे यांनी त्यांच्या जिद्दी व्यक्तिमत्वाची महती कथन केली। सोशल मीडियामध्ये गुंतलेल्या आजच्या पिढीला पिता आणि मुलगी यांच्यातला संवाद करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा पत्रव्यवहार पुस्तक रूपामध्ये प्रकाशित करावा आणि ग्रंथालयात ठेवावा अशी मागणी तटकरे यांनी केली। दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी या प्रस्तावाला समर्थन दिलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे। अंत्योदयाचे प्रणेते आणि ज्येष्ठ विचारवंत दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत नानाजी देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्या संसदीय कार्याचा गौरव करण्याबद्दलचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतही मांडला। त्यापूर्वी पारदर्शकतेच्या गप्पा मारणारं सरकार भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उदासीन आहे असा आरोप धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत केला। एसआरए प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तसंच नाशिक इथली एमआयडीसीनं संपादित केलेली 12,000 हेक्टर जमीन बिना अधिसूचित करून पुन्हा मालकाला बेकायदेशीररित्या परत केल्याप्रकरणी संबंधित मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तसंच या दोन्ही प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशी मागणी करत मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला। मात्र हा स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळून लावल्यामुळे विरोधकांनी विधान परिषदेत गदारोळ केला। त्यामुळे सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं। गृहनिर्माण विभागाच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्र्यांना अवगत करून विकासकाला परवानगी दिली नाही तर स्थगिती कशी दिली असा प्रश्न उपस्थित करत गृहनिर्माण विभागाकडून आलेलं निवेदन दिशाभूल करणारं आहे अशी टीका मुंडे यांनी केली। उद्योग विभागानंही नाशिक एमआयडीसीमधली 12,000 हेक्टर जमीन विना अधिसूचित करून 50,000 रुपयांचा भ्रष्टाचार केला असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन केलं आहे असं मुंडे यांनी सांगितलं। काँग्रेसचे भाई जगताप यांनी बोलताना आघाडी सरकारनं परत घेतलेली घाटकोपर इथली 5.25 एकर जागा या सरकारच्या गृहनिर्माण विभागानं निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडला पुन्हा दिली असा आरोप केला। राज्य सरकारमधल्या 38 पैकी 21 मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, मात्र सरकार चौकशी करायला तयार नाही अशी टीका जगताप यांनी केली। विधिमंडळाच्या परिसरामध्ये आज आमदारांचा फुटबॉल सामना रंगला। त्यासाठी दोन्ही सदनांचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं। अध्यक्ष 11 आणि सभापती 11 अशी नावं या संघांना देण्यात आली। मुख्यमंत्र्यांसह विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह सर्व मंत्र्यांनी आणि आमदारांनी या सामन्याचा आनंद लुटला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या सामन्याचं समालोचन करत या सामन्यामध्ये आणखीनच रंगत आणली। पुन्हा एकदा आउट। इथे कोण कोणाला पास देत आहे कळत नाही, फक्त जर्सीवरनं
त्या टीम्स लक्ष देत आहे. बाकी दुसऱ्याच टीमला पास देण्याची पद्धत या ठिकाणी नव्याने मला दिसते आहे. कोणत्या पक्षाच्या लक्षात येत नाही. आणि राजपुरोहित ऐतिहासिक किक राजपुरोहितांची आणि फक्त ठाकूर यांना त्यांनी दिलेला आहे. आता त्यांना एक 5 मिनिटाचा अंतिम आता वाढवलेला वेळ मिळालेला आहे की ज्याच्यामध्ये आता सभापती 11ला एक इक्वलाइज करण्याचा प्रयत्न करता येणार आहे. राज्यसभा हे आपल्या राष्ट्राचा आणि राज्यघटनेचा पाया रचणाऱ्या थोर नेत्यांच्या महान विचारांचं प्रतिबिंब आहे असं मत मावळते उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी व्यक्त केलं आहे. अन्सारी यांचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यानिमित्त राज्यसभेतल्या निरोप समारंभात ते बोलत होते. राज्यसभेच्या कामकाजामध्ये हमीद अन्सारी यांनी मोलाचं योगदान दिल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी काढले. हुआ काफी कुछ आपसे जानने समझने को मिलता था. मेरी विदेश यात्रा से जाने से पहले आने से के बाद आपसे जब बात करने का मौका मिलता था तो आपकी जो एक इंसाइट थी उसका मैं जरूर अनुभव करता था और वो मुझे चीजों को जो दिखती है उसके सिवाय क्या हो सकती है इसको समझने का एक अवसर देती थी. और इसलिए मैं हृदय से आपका बहुत आभारी हूं. राष्ट्र के संविधान की मर्यादाओं के चलते हुए देश को मार्गदर्शन करने में आपका समय शक्ति काम आएगा ऐसी मेरी पूरी शुभकामनाएं हैं. बहुत बहुत धन्यवाद. अन्सारी यांनी राज्यसभेचं कामकाज नेहमीच उत्तम प्रकारे चालवलं असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यावेळी म्हणाले. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचीही यावेळी भाषणं झाली. नवे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू उद्या आपल्या पदाची शपथ घेतील. उपहारानंतर केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बँक व्यवहार नियमन विधेयक राज्यसभेमध्ये मांडलं. थकीत कर्जामुळे बँकांच्या व्यवहारावरती विपरीत परिणाम झाल्याचं जेटली यांनी सांगितलं. पोलाद, पायाभूत सोयीसुविधा, ऊर्जा आणि वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये थकीत कर्जांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं ते म्हणाले. ही स्थिती बदलण्यासाठी सरकारनं विविध उपाययोजना करूनही फारसा उपयोग न झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान संसदेच्या बालयोगी सभागृहामध्ये हमीद अन्सारी यांच्या निरोपाचा समारंभ सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, वित्तमंत्री अरुण जेटली, नवनियुक्त उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. पाहूया या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण. मुझे विश्वास है कि इतना लंबा सक्रिय जीवन, इतना लंबा अनुभव 10 साल के कार्यकाल में काफी बदलाव राष्ट्र जीवन में भी आए हैं और इस पद पर रहकर के उसको देखने का एक अलग अवसर मिलता है जो उन्हें मिला है. सदन की कार्यशैली में भी बदलाव, नए सुझाव, हो सकता है वो जब तक वहां थे संभव न हुआ हो. मुझे मालूम नहीं है कि इस पद से भूतकाल में जो निवृत्त हुए उन्होंने बाद में इस व्यवस्था में क्या आमूलचूल परिवर्तन करने चाहिए, व्यवस्थाओं में क्या सुधार लाना चाहिए, टेक्नोलॉजी को कैसे लाना चाहिए, ज्यादा हमारा समय प्रोडक्टिव कैसे बने, आउटकम कैसे ज्यादा बढ़े. क्योंकि वहां बैठे हैं तो उन्होंने सब देखा होगा. हमारा अपर हाउस और अधिक क्रेडिबल कैसे बने. इसका मतलब ये नहीं कि आज क्रेडिबल नहीं है, और अधिक समाज के लिए एक बड़ी श्रद्धा का केंद्र कैसे बने. लोअर हाउस के लिए भी अपर हाउस एक श्रद्धा का केंद्र कैसे बने. सिर्फ प्रेरणा का नहीं, मैं श्रद्धा का शब्द प्रयोग कर रहा हूं. बहुत कुछ उन्होंने देखा होगा, बहुत कुछ उन्होंने अनुभव किया होगा. उस समय शायद उनकी मजबूरियां रही होगी, अवस्था ऐसी रही होगी कि उनको उस समय दिन निकालना होगा, सरकार का कोई कामकाज निकालना होगा, बड़ी गर्मा गर्मी है, गहमा गहमी है, तो उसको थोड़ा ठंडा करने के लिए कुछ स्टैंड लेना पड़ा होगा. लेकिन उसमें से कुछ कॉन्क्रीट चीजें निकल सकती हैं. मैं आशा करूंगा कि देश हित में आने वाले लोगों के लिए उपयोगी हो और कुछ व्यवस्थाओं में बदलाव लाना हो. उन्होंने जरूर इसे शब्दबद्ध करना चाहिए, एक अच्छा सा डॉक्यूमेंट देना चाहिए. इस अनुभव के आधार पर आने वाली जो भी पीढ़ियां होगी, सरकारें होगी, जरूर उसमें से दो चार चीज करते चलेंगे. उसके कारण हमारी इंस्टीट्यूशनल व्यवस्थाएं और अधिक अच्छी बनेगी.
देशातल्या सर्व घरांमध्ये 15 ऑगस्ट 2022 पूर्वी आणि पुढल्या वर्षी मे महिन्यापूर्वी सर्व गावांमध्ये वीज पोहोचलेली असेल अशी माहिती ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत दिली. सरकारनं याबाबतचं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे, ते वेळेआधीच पूर्ण होईल असंही ते म्हणाले. लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी ही माहिती दिली. देशामध्ये अतिरिक्त जलसाठे निर्माण करण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे असं केंद्रीय जलसंपदा आणि नदी विकास मंत्री उमा भारती यांनी आज सांगितलं. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना यासारख्या योजनांद्वारे सिंचनाची व्याप्ती वाढवली जाते. तसंच जलाशयांची दुरुस्ती, नूतनीकरण आणि पुनरुज्जीवन आदी कामं करण्यात येत आहेत असंही त्यांनी सांगितलं. यावर्षी जूनच्या अखेरपर्यंत 682 कापड गिरण्या बंद झाल्या आणि त्यापैकी 232 गिरण्या तामिळनाडूतल्या होत्या अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी आज दिली. आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे देशातलं पहिलं संपूर्ण क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठीचे विधेयक आज लोकसभेमध्ये मांडण्यात आलं. हे प्रस्तावित विद्यापीठ मणिपूर इथं उभारण्यात येणार आहे. नवीन भारत निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य दिनापासून 30 ऑगस्टपर्यंत देशभरामध्ये संकल्पाकडून सिद्धीकडे हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज नवी दिल्लीमध्ये भाजपा संसदीय पक्षाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. 1942च्या चलेजाव आंदोलनामुळे देशभरात जागृती निर्माण होऊन 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्याच धर्तीवरती आता 2022 सालापर्यंत भारताला नवा चेहरामोहरा देण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी मनापासून झटावं असं ते म्हणाले. या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी पत्रकारांना याविषयी माहिती दिली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे राज्यसभेवर निवडून आल्याबद्दल त्यांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केल्याचं अनंतकुमार यांनी सांगितलं. नेपाळमध्ये होणाऱ्या बिमस्टेक देशांच्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये भाग घेण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज काठमांडू इथं दाखल झाल्या. 2 दिवस ही बैठक चालणार आहे. यामध्ये सदस्य देश परस्परातून सहकार्याचा आढावा घेतील. स्वराज आज संध्याकाळी नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी आणि पंतप्रधान शेरबहादूर देउबा यांची भेट घेणार आहेत. देशातल्या सार्वजनिक वाहतुकीच्या वापरावरती नागरिकांनी अधिकाधिक भर दिला पाहिजे असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज नवी दिल्लीत जैव इंधन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. देशामध्ये खासगी वाहनांची संख्या वाढल्यानं सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर कमी होत आहे आणि प्रदूषणात त्यामुळे वाढ होते असं ते म्हणाले. चैलेंजिंग रिपोर्ट मेरे पास आया है कि हमारे देश में ऑटोमोबाइल की ग्रोथ 22% है. पहले एक घर में मुश्किल से 1 कार रहती थी, अब घर में 4 जने और 5 कारें हैं, ऐसी स्थिति बनी जाए है. और कार की संख्या होने के कारण हमारे यहां ऐसा रिपोर्ट आया है कि हमें हमारी 96,000 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग है और अगर जिस प्रकार से वाहनों की संख्या बढ़ रही है उस प्रकार से अगर रोड बनाने की आवश्यकता है तो हर 3 साल में हमको 1 लेन जोड़नी होगी और 1 लेन अगर जोड़नी होगी तो 3 साल के बाद हमको 80,000 करोड़ रुपए केवल 1 लेन जोड़ने के लिए खर्चा आएगा. इतनी बड़ी कैपिटल कॉस्ट लगेगी और इसलिए हमको सोचना होगा कि हमारे देश के पर्यावरण के भी दृष्टि से और देश के हित के दृष्टि से हमको पब्लिक ट्रांसपोर्ट इसका प्राधान्य से विचार करना होगा. और जो पब्लिक ट्रांसपोर्ट होगा वो अगर प्रदूषण से मुक्त होगा तो उससे देश के लोगों को राहत मिलेगी. जैव इंधनाबाबत मोठ्या प्रमाणावरती जनजागरण मोहीम राबवण्याची गरज आहे असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी सांगितलं. देशातल्या 100 जिल्ह्यांमध्ये आजपासून 13 ऑगस्टपर्यंत जागतिक जैव इंधन दिन साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान लातूरमध्येही जागतिक जैव इंधन दिनानिमित्त एका कार्यशाळेचं आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. महापौर सुरेश पवार यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. यावेळी कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती आणि त्याचा वापर, सीएनजीची निर्मिती, सांडपाण्याची व्यवस्था, कचऱ्यापासून इथेनॉलची निर्मिती आदी विषयावरती तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. हिंदी चित्रपटसृष्टीतले चरित्र अभिनेते सीताराम पांचाळ यांचं आज पहाटे मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. मूत्रपिंड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगानं ते आजारी होते.
1992 मध्ये बँडिट क्वीन या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. स्लमडॉग मिलेनियर, पिपली लाईव्ह, पानसिंग तोमर, जॉली LLB 2 या त्यांच्या या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटून गेले तरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातल्या लहान मोठ्या 91 प्रकल्पांमध्ये सरासरी 12 ते 44% एवढा अत्यल्प साठा आहे. नळ योजनांना आवश्यक तेवढा जलसाठाही धरणांमध्ये अद्याप झालेला नाही. जिल्ह्याचं सरासरी पर्जन्यमान 712 मिलीमीटर असताना आतापर्यंत केवळ 340 मिलीमीटर एवढाच पाऊस झालाय. दमदार पाऊस झालेला नसल्यानं एकाही नदीला पूर आलेला नाही. नागरिकांना भविष्यामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आणि आता हवामान. येत्या 2 दिवसांमध्ये कोकणामध्ये बहुतांश तसंच विदर्भामध्ये, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32 आणि किमान 26, नागपूर 33 आणि 23, पुणे 29 आणि 22, औरंगाबाद 32 आणि 22, नाशिक 28 आणि 25, कोल्हापूर 27 आणि 22, रत्नागिरी 29 आणि 25, सोलापूर 32 आणि 21 आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 23 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विरोधी पक्षानं दिलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावातले काही मुद्दे परस्पर वगळल्यानं विरोधकांचा विधानसभेत गदारोळ. दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय, नानाजी देशमुख आणि बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव प्रस्ताव विधानसभेत मंजूर. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव विधान परिषदेत मंजूर. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ आज संपणार. राज्यसभेत त्यांना विशेष समारंभात निरोप. दहा वर्षांच्या राज्यसभेच्या कार्यकाळात अन्सारी यांचं मोलाचं योगदान लाभल्याचे पंतप्रधानांकडून गौरवोद्गार. देशातल्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर नागरिकांनी अधिकाधिक करावा. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले चरित्र अभिनेते सीताराम पांचाळ यांचं दीर्घ आजारानं मुंबईत निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. वाढत्या वाहनांमुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. घरगुती वापरासाठी आणि इतर बाबींसाठी जैव इंधन उपयुक्त ठरतं. आजच्या जैव इंधन दिनानिमित्त जैव इंधनाचं महत्त्व, त्याचे स्रोत आणि उपयुक्तता तसंच किफायतशीरपणा याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वनस्पती आणि जैव तंत्रज्ञान अभ्यासक डॉ. सिद्धिविनायक बर्वे यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.